हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पास कुकरीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी खास अशी खूपच स्वादिष्ट अशी रताळ्याची म्हणजे स्वीट पोटॅटोची खीर। तर हे पहा, मी इथे एक स्वीट पोटॅटो म्हणजे एक रताळं घेतलेलं आहे। हे छान मोठ्या आकाराचं आहे। खीर करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारेच हे घ्यायचं आहे। जे छोटे छोटे असतात ते घेऊ नका, कारण ते छान खिसता येणार नाही तुम्हाला। आणि आता आपण याच्या साइडचे दोन्ही पार्ट काढून टाकणार आहोत आणि याचा जो वरचा कव्हर आहे तो आपल्याला काढायचा आहे। आधी मी याचे दोन भाग करते, नंतर आपण याच्या वरचा जो कव्हर आहे तो काढून टाकायचा आहे। ही खीर खूपच टेस्टी अशी स्वीट पोटॅटोची झटपट होणारी आजची आपली ही रेसिपी आहे। खायला एकदम हलकी, पौष्टिक आणि अगदी कमी वेळात तयार होणारी ही आपली रेसिपी आहे। म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। हे पहा, अशा प्रकारे आपण काढून घ्यायचं आहे। याला मी थोडंसं धुवून घेते आणि आता आपण याला छान खिसून घ्यायचं आहे। जसं आपण गाजर खिसतो त्या प्रकारे आपल्याला हा खिसून घ्यायचा आहे। आणि जेव्हा तुम्हाला खीर करायची आहे तेव्हाच तुम्ही हा रताळे म्हणजे स्वीट पोटॅटो खिसायचा आहे, नाहीतर हा बटाटा सारखा काळा होतो किंवा तांबूस कलर येतो याला पण। तर आता हे आपण सर्व खिसून घेणार आहोत। हे पहा, अशा प्रकारे आपण खिसून घ्यायचा आहे। हा खिसल्यानंतर एकदम पनीर सारखाच दिसतो, मला तर पनीर सारखाच वाटत आहे। हे इथे आपण खिसून घेतलं आहे। आता आपण याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कारण याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात स्टार्च असते। ते स्टार्च आपल्याला काढायचं आहे। पहा किती लवकर ते लाल होत आहे, थोडासा त्याला तांबूस कलर येतो, त्याच्यामुळे हा धुवून घ्यायचा आहे। याच्यावरचा जो स्टार्च आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे। आणि आपण एका कढईमध्ये हे सर्व याच्यातले सर्व पाणी छान पिळून काढायचे आणि कढईमध्ये ठेवायचे आहे। मी आता हे पाणी एका चाळणीमध्ये काढून घेते, याच्यात बरंच आहे अजून, त्यामुळे आपण काढून नंतर कढईमध्ये टाकूयात। खूप सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आजची आपली ही खीर आहे। तर या महाशिवरात्रीला काहीतरी स्वीट खायचं असेल तुम्हाला, किंवा देवाला निवेद दाखवण्यासाठी काहीतरी स्वीट बनवण्यासाठी तुम्हाला ही पोटॅटो रताळ्याची खीर नक्की बनवून ट्राय करा, खूप छान आहे। तर आता आपण इथे गॅसवर ही कढाई ठेवलेली आहे। आता आपण याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकणार आहोत। तूप टाकून हे छान आपल्याला मस्त खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। हे जे रताळी आहेत ते छान प्रकारे आपल्याला भाजायचं आहे। याचा कलर चेंज होईपर्यंत, थोडासा आपल्याला गोल्डन होईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत। आणि इथे मी दूध टाकून ही खीर करणार आहे। जर तुम्हाला दूध टाकायचे असेल या खिरीमध्ये तर तुम्ही साखरेचा वापर करा, आणि जर तुम्हाला थोडंसं पाणीच वापर करायचा असेल तर तुम्ही इथे गुळाचा वापर करा। जर तुम्ही दूध टाकून दूधही टाकणार आणि गुळही टाकणार तर तुमचे दूध फुटून जाते, त्यासाठी तुम्ही साखरचा वापर करा जेव्हा तुम्ही दूध टाकणार असाल। तर मी इथे दुधाचा वापर करणार आहे, त्यामुळे मी इथे साखर टाकणार आहे। तर हे पहा, याचा कलर किती छान बदलला आहे। अशा प्रकारे आपल्याला मस्त असा खरपूस हे भाजून घ्यायचा आहे। कलर खूप छान चेंज झाला आहे। तर आता आपण याच्यामध्ये साखर टाकणार आहोत। हे जवळपास 1 वाटी खीस आहे, खिसल्यानंतर 1 वाटी झालेला आहे, त्याच्यासाठी मी 3 चमचे साखर टाकणार आहे। पोहे खायच्या चमच्याने मी इथे साखर टाकणार आहे 3 चमचे। गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। हे पहा, इथे मी आता साखर टाकत आहे। 3 चमचे मी साखर टाकलेली आहे। पोहे खायचा चमचा आहे तो थोडा मोठाच आहे। आणि हे साखर विरघळेपर्यंत आपल्याला अजून एकदा छान असा खरपूस
त्याला भाजून घ्यायचा आहे. तुपामध्ये छान भाजल्यानंतर याचा जो स्मेल येतो तो खूप छान येतो आणि त्यामुळे आपली जी खीर आहे ती खूप छान लागते खायला आणि ही खूप खूप अशी पौष्टिक आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत इलायची पावडर. थोडेसे इलायची पावडर आपण टाकलेला आहे आणि छान मिक्स करून घेणार आहोत. आणि खूप झटपट होणारी ही आजची रेसिपी आहे. तुम्हाला तेच साबुदाणा किंवा भगर हे खाऊन जर बोर झाले असेल ना, तर ही खीर तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. हे पहा, आता मी इथे 1 कप दूध घेतले आहे आणि हे दूध मी साई सोबत म्हणजे जे दुधावर साई येते, मलाई येते, ते मलाई सुद्धा या खिरीमध्ये मी टाकलेली आहे. मलाई टाकल्यामुळे या खिरीला टेस्ट एक खूप भारी येतो, त्यामुळे तुम्ही मलाई सुद्धा दुधासोबत टाका. आता हे छान उकळी येईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचे आहे. तोपर्यंत इथे मी थोडेसे ड्रायफ्रुट्स कट करून घेते. इथे मी बदाम आणि पिस्ता कट करून घेणार आहे. हे पहा, इथे कट केले आहे. आता आपण वरून थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकायचे आहे. ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. जर समजा तुमची जर ही खीर थंड झाल्यानंतर घट्ट झाली असेल तर तुम्ही नंतर त्याच्यामध्ये गरम दूध करून या खिरीमध्ये टाकून परत एकदा गरम करा आणि लगेच खायला घ्या. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडेसे केशरमुळे जो या खिरीला कलर येतो तो खूप जबरदस्त येतो आणि खायला सुद्धा खूप छान लागते. तर आता हे 1-2 मिनिटासाठी आपण थोडेसे उकळून घेऊया. तर हे पहा, इथे आपली तयार झाली आहे. आता तर फ्रेंड्स, ही आपली स्वादिष्ट स्वीट पोटॅटोची रेसिपी इथे तयार झाली आहे. घरी नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.